नमस्कार मित्रांनो, आपण आलो आज एका नवीन ट्रेकवरती। हा ट्रेक आहे रतनगडचा। तर आज हा ट्रेक आलोय मी आमच्या VIT कॉलेज तर्फे। इकडे हे अमृतेश्वर मंदिर एकदम पुरातन कालीन। ते सगळे माझे मित्र वगैरे बसलेले आहेत। एकदम एशियन टेम्पल आहे। आणि तो आपला रतनगड। शिवाजी महाराज की जय। धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय। पार्वती पते हर 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 महादेव। हर हर महादेव। हर महादेव। का पावसाळ्यात फक्त ते फेब्रुवारी नंतरच उन्हाळा जेव्हा चालू होतो तेव्हा ते मंदिराची पिंड दिसते, तोपर्यंत ती पाण्यातच राहते। रतनगड नावातच एक रत्न आहे आणि खरंच हा किल्ला तसाच तेजस्वी आहे। रतनगड हा महाराष्ट्रातील सह्याद्रीच्या पश्चिम घाटातला एक ऐतिहासिक किल्ला आहे। तो छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील भंडारदरा धरणाच्या मागे वसलेला आहे। याची उंची सुमारे 4200 फूट इतकी आहे। हा किल्ला सुमारे 400 ते 500 वर्ष जुनं मानला जातो। असं म्हटलं जातं की शिवाजी महाराजांनी स्वतः रतनगड जिंकून घेतला होता आणि तो त्यांच्या राज्यात एक महत्त्वाचा किल्ला ठरला होता। बरे घेऊन आम्ही निघालोय परत। आम्हाला अजून आता आम्ही अजून मेन पायथ्याशी पण नाही पोहोचलो आणि हा मला चढायचा अजून एवढा। रिव्हर क्रॉसिंग आम्हाला लागत आहे तिकडं, असे एकदम मस्त क्रिस्टल क्लिअर वॉटरवाले। हळूहळू अरे मित्र थांब 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 भाई। अरे ते बघितलंच नाही मी, हळू डायरेक्ट। मित्रांनो तुम्ही बघितलं असेल आता मागच्या क्लिपमध्ये मी धडकून खाली पडलो। तर एक कॉशन इकडे येण्यासाठी की इकडे येताना जर व्लॉग काढत असेल माझ्यासारखे तर खाली पण आणि वर बघून दोन्हीकडे बघून चला, माझ्यासारखे तुम्ही पडू शकता। आता तुमच्यापर्यंत पोहोचवायचं भाई कंटेंट, एवढं थोडं वर पडलं तर चालतं। तेवढं करायला लाईक करा, एक लाईक बनतो भाई मित्रांनो। सबस्क्राइब जास्त करते। वरती अजून मित्रांनो तसे आम्ही ते बोलत होते अजून अर्धा पण नाही झालेला, अजून बरेच वर आहे, फुल ऊन आहे। आत्ता वाजलेत अख्खे 11:30। मग अशी आम्ही तिथं होतो, तिथून एवढं आलोय।
रतनगड ट्रेकची एकूण लांबी साधारण 6 ते 7 किलोमीटर एका साईडने आहे. रतनवाडी गावातून ट्रेक सुरू होतो आणि वर पोहोचायला साधारण 2 ते 3 तास लागतात. वाटेत जंगलातून जाणारे छोटे रस्ते, चढणाऱ्या खडकांच्या पायऱ्या आणि 2 लहान डोंगर पार केल्यावर रतनगडच्या पायथ्याशी आपण पोहोचतो. आणि हो, हा ट्रेक शक्यतो लवकर सकाळी सुरू करा. हवामान थंड असतं, दृश्य पण एकदम मस्त दिसतात आणि आपल्याला थोडं धुकं पण अनुभवायला भेटतं. शेवटी आम्ही रतनगडच्या टॉपवर पोहोचलो. तिथून दिसणारे नजारे खरंच मस्त होते. डावीकडे आपल्याला दिसतो हरिश्चंद्रगड, तर समोर आजोबा आणि कात्राबाईचे पर्वतरांगा. हा क्षण म्हणजे सगळी थकवा गायब करणारा. त्यानंतर कडेलोट पॉईंटवरून पुढे गेल्यावर आपल्याला एक छोटं पण अतिशय सुंदर देवीचं मंदिर लागतं. डोंगराच्या मध्यभागी असलेलं हे मंदिर म्हणजे ट्रेकर्ससाठी एक शांत थांबा. मंदिराच्या मागच्या बाजूला आहे एक गुफा, जिथं आजही ट्रेकर्स मुक्काम करतात. गुफेतला तो अंधार आणि बाहेरचं शांत दृश्य दोन्ही एकत्र अनुभवलं की रतनगडचा खरा सौंदर्य आपल्याला कळतं. यानंतर आम्ही हनुमान दरवाज्यातून पुढे गेलो. इथून पुढे असलेला बुरुज म्हणजे रतनगडचं सर्वात जुनं संरक्षण स्थान. इथून दिसणारा नजारा म्हणजे एकदम जबरदस्त. आणि मग झाला तो आपल्या सगळ्यांचा आवडता क्षण, जय भवानी जय शिवाजी. तो आवाज रतनगडच्या प्रत्येक भिंतीवरून परत येत होता. सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज योगीराज श्रीमंत श्री 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 राजा शिवछत्रपती महाराजांचा विजय असो. राजा शिवछत्रपती महाराजांचा विजय असो. राजा शिवछत्रपती महाराजांचा विजय असो. शास्त्रमंडित ज्ञान गोविंद सर्जा रणधुरंधर धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा विजय असो. यानंतर मी आणि माझा मित्र निघालो त्या सुंदर सोनकीच्या फुलांच्या रस्त्याने नेढ्याकडे. थोड्या वेळाने आम्ही पोहोचलो रतनगडच्या प्रसिद्ध नेढ्याजवळ. हे नेढं म्हणजे रतनगडचं हृदयच. दगडातून नैसर्गिकरित्या तयार झालेलं हे मोठं छिद्र जणू आकाशाकडे उघडलेलं एक खिडकीसारखं भासतं. किल्ल्याच्या शेजारी दिसणारे लहान छोटे शिखरं ही रतनगडच्या सौंदर्यात भर घालतात. खाली उतरताना झाडांमधून दिसणाऱ्या धबधब्याने मनाला पूर्णपणे शांत करून टाकलं. मित्रांनो, आपला ट्रेक आजचा एवढाच होता. रतनगड पूर्णपणे आम्ही शेवटपर्यंत गेलो. नेढ्या पण बघितलं, बरेच एक्सप्लोर झालं आमचं. मजा आली तशी. तेवढं आहे बाई. अख्खे टोटल 20 किलोमीटर झालेत आमचे. तर वरती नेढ्याला जाऊन येऊन आणि तसे 15. पूर्ण पायाची वाट लागलेली आहे. मजा आली. पण या वर्षातला
6वा ट्रेक कंप्लीट करा, सब्सक्राइब टू दिस चैनल गाइस। मेरे बटन को ठोक दो, चप्पल मारो, जो मारना मारो, लेकिन सब्सक्राइब। चलो बाय बाय। बाय।